विष्णुकाल 33व्या विश्वविक्रमाची नोंद झाली. तू केली. हो. तर त्या विश्वविक्रमाच्या बाबतीत काही प्रश्न मनात होते, ते तुला विचारायचे होते. चालेल. सगळ्यात पहिला प्रश्न आहे की हा विश्वविक्रम कशासाठी खास? बर. तर हे कशासाठी एक सगळ्यांना असं वाटतं की का करतो बाबा. माझं म्हणणं काय आहे की एखादा विषय तुमच्याकडे आहे. आता सचिन तेंडुलकर क्रिकेटचा विषय आहे. माझा विषय कुकिंगचा आहे. तर मग आपल्या क्षेत्रामध्ये जगावेगळं काहीतरी काम करावं की ज्याची प्रेरणा घेऊन अजून लोक पुढे येतील. आता कालचा विश्वविक्रम जो केला तर तर्री पोहे. तर तर्री पोहे हे स्टेपल फूड आहे आमच्या विदर्भाचं. सकाळी नाश्त्याला तो लागतोच, म्हणजे लोक घेत असतात. आणि पोहे म्हटलं तर इंदोर आणि नागपूरची दोन नावं येतात. इंदोरचा पोहा वेगळा आहे, त्याच्यावर शेव घेतात. आणि नागपूरचा पोहा जो आहे तर त्याच्यावर तरी घेतात. तर माझं असं म्हणणं आहे की तरीबरोबर चणे येतात, देशी चणे. तर प्रोटीन्स तुम्हाला मिळतात आणि पोहेचं कॅल्शियम तुम्हाला मिळतं. तसं सगळं सोयींनी युक्त असं हे जे प्रॉडक्ट आहे किंवा जो ब्रेकफास्ट आहे तो सगळ्या जगाला कळावा म्हणून हा विश्वविक्रम. कालचा हा विश्वविक्रम जो तुम्ही केला तो बघण्यासाठी बरेच खूप लोक आले होते. जवळपास 8-10 हजार लोक येऊन गेले. बरोबर. आणि त्या सगळ्यांना तुम्ही जे पोहे दिले ते फ्री मोफत दिले. हो. जर तुम्ही त्या पोह्यासाठी 10 रुपये जरी शुल्क ठेवलं असतं तरी अनेकांनी ते शुल्क आनंदाने दिलं असतं. पण तरी हे पोहे तुम्ही मोफत का वाटले? मोफत का वाटले? तर गंमत अशी आहे की जेव्हा मी हे विश्वविक्रम करायला सुरुवात केली तर तेव्हा माझ्या बाबांनी मला म्हटलं होतं की तू जेवढेही विश्वविक्रम करशील तर त्यातलं अन्न विकू नको. हां. तो विक्रम तू कशासाठी करतो? तुझं काहीतरी ध्येय आहे, हेतू आहे की बाबा अमुक एक पदार्थ, जसं जळगावचं भरीत हे जगाला माहीत व्हावं म्हणून आपण ते भरीत केलं. कालचा विश्वविक्रम नागपुरी तर्री पोहे जगाला त्याची ओळख व्हावी म्हणून केले. खिचडी केली. कशाला? की खिचडीला राष्ट्रीय अन्न घोषित करावं म्हणून आपण खिचडी केली. तर हा असा जर एक कॉज समोर असतो, आपण अयोध्येला हलवा तयार केला, तो एक हे होता. तर त्यावेळी मग पैशाचा विचार नाही करावा असं माझं मत आहे. आणि सर्वात श्रेष्ठ दान हे अन्नदान आहे. हे सगळे म्हणजे सगळीकडे सुद्धा लिहिलेलं आहे. काल नेमका जो तुम्ही विक्रम केला तो 3000 किलो पोह्याचा केला की 5000 किलो पोह्याचा केला? याबद्दल थोडं कन्फ्युजन आहे. बढिया, बढिया, बढिया. मलाही वाटलं, म्हणजे अपेक्षित होतं की असा लोकांचा संभ्रम व्हावा. पण आम्ही ना विक्रम जो होता तो पहिले 5 करणार होतो. मग 3 वर आलो. 3 यासाठी की उन्हाळा आहे. तेवढे लोक येतील की नाही कल्पना नव्हती. आणि 3000 किलो खायला लोक बरीच पाहिजे. 10, 12, 13,000 लोक हवी होती. आणि तेवढी लोक येतील की नाही हे एक शंका मनात होती. म्हणून आम्ही 3,000 डिक्लेअर केलं. 3,000च्या हिशोबाने आम्ही सगळी तयारी केली. व तुमचे हे जे आहेत वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडियाचे सगळी मंडळी, त्यांनी सुद्धा ती नोंद घेतलेली होती. आणि तो विक्रम झाला. पण नंतर पाहिलं की लोक वाढतातच आहेत. येऊनच राहिलं. येऊनच राहिली. आणि मनाला काही म्हणजे शांत बसवत नव्हतं की नाही यार, जो आहे उसको खिला के भेजो. म्हणून ते करता 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 5,000 झाले. पण आता तो 5,000चा नाही होणार, हा होईल 3,000चा. 3000. हा. सगळ्यात कालच्या इव्हेंटमधली सगळ्यात जास्त तुझ्या मनाला भावलेली गोष्ट कोणती? तशी इव्हेंटच्या दरम्यान तर खूप गमती जमती मजा आली. आणि अगदी म्हणजे आम्ही 6:30ला डिक्लेअर केलं होतं की बा 6:30 पासून वाटप करू. त्यासाठी आम्ही अगदी रात्रभर मेहनत करत होतो. पण हे आमचं 6लाच संपलं. 6ला संपलं. आम्ही त्या याची परमिशन घेतली वर्ल्ड रेकॉर्ड बुकवाल्यांची की बा आता हे संपलेलं आहे आमचं, आम्ही वाटप सुरू करतोय म्हणजे करा. आणि मग आम्ही 6ला वाटायला सुरुवात केली. बरेच इन्ग्रेडियंट्स त्याच्यामध्ये वापरले, म्हणजे देशी चणा होता, त्याच्यानंतर बरेच मसाले होते, त्यानंतर कांदा, हिरवा बाजार ज्याला म्हणतो. पण सगळ्यात मनाला भावलेली गोष्ट म्हणजे नागपूरकरांचं प्रेम, की अगदी 20-25 रुपये, 50 रुपये खर्च करून ते कुठेही छान तर्री पोहे खाऊ शकले असते. पण रिक्षा करून आले, हां, कोणी उबेर, ओलाने आले, कोणी सोडून मागितलं, कारण तिथे पार्किंगला सुद्धा जागा नव्हती. ते निव्वळ प्रेमापोटी आलेले आहेत. आणि त्यांना रांगेतही पाहायचं उभे होतं राहिले. की हां, की बाबा एवढं मोठं काहीतरी घडतंय आपल्या शहरात, तर आपल्याला ते पाहायलाच हवं.